झाले भाकरी भाकरी घेतल्या करून डाळीचं कालून केलं भाकरी झाल्या सोयाबीन उकडून घेतलंय सोयाबीनला आपल्या परतायचे पडलं उलटानं खाली आज चुलीवर स्वयंपाक चाललाय असं नाही की गॅस संपलाय काय गॅसच्या 2 टाक्या भरलेल्या मला दाखवते थांबा आता इथं दाखवते काय काय केलंय तर डाळीला कडक दिले डाळ टाकायची त्याच्यात उकळी आल्यावर पाणी वाजायला लागलं काय ताट दे ना करायची गॅसचं दाखवू इकडे ही आजची जोडलेली होती टाकी म्हणजे गॅस शेगडीला लावलेली होती तर ह्याला आता आजच महिना झालाय आम्हाला 2 महिने टाकी जाते तर याच्यात गॅस आहे पण त्या दिवशी आमची अॅनिव्हर्सरी होती ना तर तेव्हा स्वयंपाक जास्त करायचा म्हणून मोठी शेगडी एवढी मोठी शेगडी नसते का आचारी तर तसली पण शेगडी तर मग ती शेगडी जोडली मग आपला नेहमीचा रेग्युलेटर ह्याला होता तर तो काढला आणि मोठ्या शेगडीचा जोडला स्वयंपाक ही झाला पण दुसऱ्या दिवशी मग मी ती मोठी शेगडी काढली आपलं नेहमीची बारकी शेगडी ती जोडली तर ह्याचा लय असा वास यायला लागला गॅसचा आणि बंद केला बंद ही व्हायचं नाही का वास जायचा आणि परत गॅस चालू केला गॅसचा वास यायचा तर 2 दिवस मी तसंच स्वयंपाक केला म्हणलं काय तर संपत आली पण ते आज लयच वास यायला लागला बटन चालू केलं तर लय वास यायला लागला मी म्हणलं आता दुसरी नवीन टाकी भरलेली गेल्या आठवड्यातच तर मग म्हणलं ती जोडून बघावा वास येतोय का तर हे काढलं जर रेग्युलेटर काढला तर ह्याच्यातून गॅस निघायला लागला त्या ह्याच्यातून गॅस निघतोय वरती म्हणून त्याला टोपण लावलं आणि नवी शेगडी जोडली तरी मध्येच ठेवले लाईट ही बंद केली त्याच्यासाठी तर हे शेगडी तर इथं बघू शकता नवीन टाकी जोडलेली मी तरी वापरलीच नाही आताच मी त्याचं सील आताच खोललंय तर काही कागद एका गॅसच्या टाकीचं नसतात का लावलेलं असते तर ते आताच लावले तर आवाज बघायचा कसा येतो आता चालू केल्यावरती गॅस निघतो ह्याच्यात ना हे का चालू केलं असं होतंय त्याच्यामुळे मी ह्याला बंद करून ठेवलं याच्यावरती एक वीट ठेवली त्याच्यामुळे मग बाहेर स्वयंपाकाचं नियोजन केलंय तर इकडं डाळ शिजते आपली डाळ झाल्यावरती भाकरी पण बनवायच्यात झाले भाकरी घेतल्या करून डाळीचं कालून केलं भाकरी झाल्या सोयाबीन उकडून घेतलंय सोयाबीन
फोल्डिंगला आपल्या परतायचे. तर ही चांगले स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं 2-3 पाण्याने, कारण पाण्यात उकळून घेतलंय. 2-3 पाण्याने धुतलं ना मग वास येत नाही ह्याचा. फक्त ती तेलात परतायचंय, असं कडक करायचंय मसाला टाकून. तसं काहीच नाही टाकायचं त्याच्यात. झालं आता ऊन यायला लागलंय. जाऊ बाई असते घरी तर त्या म्हणल्या असते आमच्या गॅसवर कर, आता त्या घरी नाहीत. त्याच्यामुळे मग आता केलं चुलीवर. झाला स्वयंपाक चुलीवर करायला पण काहीच नाही वाटलेलं, कारण पहिला केलेला आहे चुलीवर स्वयंपाक. सवय चुलीवरच्या स्वयंपाकाची पण होती सवय. पहिलं सारपार लिहायला पण जायचो आम्ही, आमची जाऊबाई, मी, आमची ननंदबाई, आम्ही दोघी तिघी जणी जायचो. नाही वाटायचं. आता गॅस असल्यामुळं काही वाटत नाही का. पाणी तापवायला पण गिजर असल्यामुळं काही वाटत नाही. पाणी तापवल्या पण चुलीची कधी गरज पडत नाही. या जेवण करायला तर कसं आजचा स्वयंपाक चुलीवरचा एकदम एकच नंबर भारी झालाय. तर सोयाबीन आहे, इथं लसणाची चटणी घेतली तेल टाकून. एवढी नाही खायची पण घेतली, म्हणजे मुरल्यावर चांगली लागते. जर भैयाला खायची असेल खाईल, यश आल्यावर खाईल, मी खाईल. तर एकदम भारी झालाय स्वयंपाक. या जेवायला.